श्रीराम समर्थ श्रीराम भाग 22. त्या दिवशी संध्याकाळी नरहरी दर्शनाला आले. त्यांनी विचारलं, स्वामी, दीक्षा घेण्याचं भाग्य लाभलं. अग्निहोत्र, कोरान्न, व्रतही घेतलं. आता प्रपंचात कसं राहायचं म्हणजे प्रपंच परमार्थाच्या आड येणार नाही? गोविंद स्वामी म्हणाले, प्रपंचातच राहायचं, पण प्रपंचात गुरफटून जायचं नाही. प्रपंचात व्हायचं नाही. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही. प्रपंचात अलिप्तपणे राहणं हाच परमार्थ आहे. प्रपंचात अतिथीसारखं राहायचं. अतिथी प्रेक्षक असतो. बाहेरचा मनुष्य अतिथी म्हणून जसा वागतो तसंच वागायचं. सगळे अधिकार असूनही बोलायचं नाही. घरातल्या सगळ्यांनाच अनुकूलता दाखवायची. तुमचंही चांगलं आहे, योग्य आहे असं म्हणायचं. कसलाच आग्रह धरायचा नाही. म्हणजे सगळ्यांचं समाधान होतं. झालं देवाच्या इच्छेनं तर ठीक आहे, नाहीतर नाही, अशी वृत्ती ठेवायची. कर्तव्य कर्म करीत राहायचं. मनामध्ये हर्ष विषाद येऊ द्यायचा नाही. आसक्ती नाही, ममता नाही, अहंकार नाही, काही नाही. संसार देवाचा आहे, माझा नाही. देवाच्या इच्छेने जे घडेल ते घडेल. काहीही घडलं तरी असं व्हावं ही ईश्वराचीच इच्छा आहे असं म्हणायचं. अशी भूमिका असली म्हणजे समाधान मिळतं आणि मन शांत राहतं. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधतात. निर्ममो निरहंकारः अशी वृत्ती झाली पाहिजे. हे तितकं सोपं नाही. अशी वृत्ती ठेवणं मोठ्या प्रयत्नांनी शिकून घ्यावं लागतं. त्यासाठी गृहस्थाश्रम ही एक पाठशाळाच आहे. नारद असंच म्हणतात. नरहरीचं मन समाधानाने भरून आलं. नरहरी अधिकच अंतर्मुख झाले. घरात आपण अतिथी आहोत अशी त्यांची भावना व्हायला लागली. कोणाचा दोष काढणं, टीका करणं, कुणाला नावं ठेवणं असं काही त्यांच्या हातून होईनासं झालं. कशातच खोड काढायची नाही. पानात पडेल ते समाधानाने खायचं. भाजी आमटी नसली तर तेल तिखटाला लावून भाकरी खायची, पण तोंडानं काही मागायचं नाही. स्वयंपाकात मीठ विसरलं, काही कमी जास्त झालं तरी तसंच जेवण करायचं. कसं झालंय विचारलं तर उत्तम असं म्हणायचं. जेवायला बसल्यावर बायकांच्या लक्षात यायचं आणि सरस्वतीबाई हाक मारून म्हणायच्या, भाऊजी, मीठ राहिलं की हे सांगायचं नाही का? तसंच कशाला जेवायचं? नरहरी असून म्हणायचे, "हं, त्यात काय एवढं, राहतं एखाद्या दिवशी. एवढंही मला करता येणार नसेल तर मग कशाला?" आणि ते विषयच बदलून टाकायचे. नरहरी रोज एक तरी काव्यरचना करायचे. आपल्या अभंगात शेवटी ते भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख दयार्णव म्हणजे दयेचा सागर या अर्थाने करायला लागले. स्वतःची वेगळी मुद्रा आपल्या कवितेत नको असं त्यांनी ठरवलं. भिक्षेला जाताना ते आपल्या रचना गाऊन दाखवायचे. नरहरींचा दिनक्रम सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे सुरू झाला. पहाटे लवकर उठायचं, मुखमार्जन करून ध्यानधारणा करायची, नदीवर स्नानाला जायचं. त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी अग्निहोत्राचा होमविधी करून अग्नीला आणि सूर्याला आहुती द्यायची. देवळात जाऊन योगेश्वरी जगन्मातेचं दर्शन घ्यायचं. घरी येऊन काहीतरी पोथी वाचन, स्तोत्र पठण वगैरे करायचं. नरहरींना शास्त्रीय संगीत अत्यंत आवडायचं. रोज ते तास 2 तास तरी देवापुढे बसत आणि स्वतःच्या श्लोकांना, अभंगांना रागदारीच्या उत्तम चाली लावून गोपाळकृष्णांना आळवत. शब्द यायचे ते भावमधुर स्वरांवर आरूढ होऊनच. प्रत्येक रचना रागदारीची मधुर चाल घेऊन जन्माला यायची. सूर, ताल, लय आणि शब्द यांचा मधुर संगम त्यांच्या प्रत्येक रचनेमध्ये आपोआपच घडून यायचा. त्यांच्या दृष्टीने ती सर्वात श्रेष्ठ भक्ती साधना होती. अंतरंगातील भक्तिभावच काव्य रूपाने प्रकट व्हायचा आणि भावोत्कट सुरांच्या माध्यमातून गोपाळकृष्णांची पूजा बांधली जायची. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहत. पण दयार्णव स्वामी जगाचं भान विसरून आपल्याच भाव समाधीत बुडून गात असायचे. दुपारी कोरांना भिक्षेसाठी 5 घरं जायची. त्या दिवशी केलेली नवी रचना ते प्रत्येक घरापुढे जाऊन दाखवत, गाऊन दाखवत. कधी श्लोक, कधी पद, कधी अभंग तर कधी साकी अशा रचना सातत्याने होत राहिल्या. पण त्यांनी स्वतः या रचना कधीच लिहून ठेवल्या नाहीत. पुढे दयार्णव स्वामींच्या रचनांचं मोल ओळखून त्यांचे शिष्य
त्या रचना लिहून ठेवायला लागले. आंबेजोगाईला आल्यानंतर घरात तशी सुस्थिती निर्माण होऊ शकली नाही. जनार्दन पंतांचा ज्योतिषाचा आणि पुरोहिताचा व्यवसाय या नव्या गावी सुरू व्हायला आणि त्यातून मिळकत निर्माण व्हायला बरेच दिवस लागले. शिवाय नरहरी कोरांना भिक्षेशिवाय काहीच घेत नसत. त्यामुळे कुटुंबाला सुरुवातीचे अडचणीचे दिवस सोसावे लागले. परंतु नरहरीचं मन स्थिरच राहिलं. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेली नित्योपासना आणि नित्यक्रम नरहरी अत्यंत श्रद्धेने निष्ठेने करत राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.